वाशिम जिल्ह्यातील अणसिंग येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री तसेच कामोत्तेजक औषधांचा अवैध साठा उघडकीस आणला आहे। प्रशासनाने मोठ्या प्रमाणात औषधे जप्त करून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत। या कारवाईत 2 गंभीर प्रकार समोर आले आहेत। गोपनीय माहितीच्या आधारे मेसर्स आय मेडिकल स्टोअर अणसिंग येथे एक बनावट ग्राहक पाठविण्यात आला। गर्भपातासंबंधी औषधांची मागणी केल्यानंतर कोणतेही वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन न घेता औषधे विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले। तपासादरम्यान गर्भपात औषध किटचा साठा जप्त करण्यात आला। औषधांच्या खरेदी विक्री संदर्भातील कोणतीही वैध नोंद, बिल किंवा स्टॉक रजिस्टर उपलब्ध नव्हते। जप्त केलेल्या औषधांचा पंचनामा करून नमुने शासकीय औषध परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत। त्यानंतर औषध सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खडसिंगी अणसिंग परिसरात पुढील तपास केला। यावेळी व्हेग्रा 100 मिलीग्रॅम, सिल्डेनाफिल सायट्रेट या कामोत्तेजक ॲलोपॅथिक औषधांचा मोठा अवैध साठा जप्त करण्यात आला। एकूण 253 स्ट्रिप्स प्रत्येकी 4 गोळ्यांच्या जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजित किंमत 20,448 रुपये असल्याचे सांगण्यात आले। हा साठा वैध औषध विक्री परवान्याविना ठेवण्यात आला होता। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की प्रिस्क्रिप्शन शिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री आणि कामोत्तेजक औषधांचा अवैध साठा हा सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका आहे। संबंधितांविरुद्ध औषधे व प्रसाधन सामग्री अधिनियम 1940 तसेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध अधिनियम 1994 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे। भ्रूण हत्या, लिंग निवड आणि अवैध औषध व्यवसायाच्या विरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत।